नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. तुम्हाला कळतच असेल की मी काय बनवलेलं आहे. मी ते रवा ढोकळा नाही बनवला आहे, बेसनाचाच ढोकळा बनवला आहे, पण मी खमण बनवलेलं आहे. एकदम अशी छान बारीक जाळी फुटलेली आहे, एकदम स्पॉन्जी झालेलं आहे. पाहू शकता एकदम असं ड्राय नाही आहे, छान असा ओला ओला पण आहे, कारण त्यात आपण फोडणी तशी घातलेली आहे. आता इथे मी बेसन घेतलेलं आहे. आता इथे माझ्याकडे ॲक्च्युअलमध्ये मेजरमेंटचे कप नव्हते तेव्हा शूट केलेलं आहे, तर मी वाटीचं प्रमाण घेतलं होतं. बाकी सगळं मी जे काही साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण व्यवस्थित लिहून दिलेलं आहे, तुम्ही ते चेक करूच शकता. त्यानंतर आपल्याला इथे मीठ साखर घालायची आहे. तुमच्याकडे सोडा असेल तर सोडा पण टाकू शकता, पण मी अवॉइड केला कारण मला हे माझ्या बाळासाठी हवं आहे आणि त्याला खमण फार जास्त आवडतो. इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे, थोडीशी हळद घातलेली आहे. आता याला आपल्याला छान पाणी टाकून फेटून घ्यायचं आहे. एक नाही म्हणता तुम्ही एक 5-10 मिनिट तरी छान फेटून घ्या, कारण जेवढं फेटणार त्याला तेवढंच ते बबल बनणार आणि तेवढंच ते पीठ हलकं होत जाणार. त्यानंतर हवं तर तुम्ही याला 10 मिनिटासाठी झाकूनसुद्धा ठेवू शकता आणि परत फेटायला घेऊ शकता. आता व्यवस्थित आपण छान फेटून घेऊया. यात तुम्ही जे भांडं ठेवणार आहात स्टीम कराल त्याला अगोदरच तेल लावून घ्या आणि छान पाणी गरम करून त्यावर पाण्याला झाकण ठेवून एक छान उकळी येऊ द्या. म्हणजे काय आहे ना, जेव्हा आपण ढोकळा वाफवायला टाकतो तेव्हा कसं आहे, आपण एक तर सोडा लास्टला ॲड करतो किंवा मग इनो टाकला तर त्याची वाफ जाऊ नये म्हणून काय करायचं, आपल्याला अगोदर स्टीमर रेडी तयार करायचं जेणेकरून आपला ढोकळा छान वाफवला जाईल. तरच तो काय होईल, हलका होईल आणि जाळीदार होईल. नाहीतर काय होणार, मग त्याची वाफ निघून गेल्यानंतर आपण पाणी स्टीम करायला ठेवलं आणि थंड पाण्यात जर त्याला बेक करायला ठेवतो आहे आपण, तर तो व्यवस्थित बेक होणार नाही. इव्हन दुसऱ्या गोष्टीसाठी पण याचा वापर होतो. जर आपण केक बेक करतो आहे, कोणत्याही गोष्टीला अगोदर प्रीहीट केला आणि गरम ह्याच्यात ठेवलं तर तो कोणताही पदार्थ खूप छान बनतो, एकदम जाळीदार बनतो, लुसलुशीत बनतो. ही सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणता येईल तुमच्यासाठी. आता इथे पाहू शकता, साध्या पिठाला आपल्याला असे बबल्स आलेले आहेत. म्हणजे काय झालं, ते छान फेटले गेलेले पाहू शकता. एकदम सोडा न टाकता छान बबल्स आलेले आहेत. म्हणूनच म्हणतात की पीठ जेवढं आपण फेटतो तेवढं काय होतं, ते हलकं होतं आणि छान त्याला बबल्स यायला लागतात. तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपलं बबल्स आले. आता आपण यात इनो ॲड करू. तुम्ही ड्राय पावडर ॲड करू शकता किंवा पाण्यात टाकून ॲड करू शकता. आता माझ्याकडे कसं झालेलं होतं, मी थोडासा इनो वापरला होता आणि तसंच मी फ्रीजमध्ये ठेवलं, त्यामुळे ते कसं थोडंसं गाठी झाल्या होत्या. म्हणजेच तो त्याच्याशी ओलावामुळे काय झालं, ते एकमेकाला चिटकलं गेलं होतं. तर नंतर मी त्यावर थोडंसं जास्त पाणी टाकून त्याला थोडं जास्त वेळ फेटलं. अदरवाईज तुमच्याकडे नवीन पॅकेट असेल किंवा व्यवस्थित ठेवलेलं असेल तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता इथे पाहू शकता आपलं स्टीमर रेडी होतं. आपण याला भांड्याला तेल लावून त्यात गरम करायला ठेवलं होतं. आता याच भांड्यात आपल्याला लगेच हे सगळं मिश्रण ओतायचं आहे. म्हणजे काय होणार की त्याची आता पाहू शकता एकदम छान ते फुललेलं आहे, म्हणजे वाफ त्याच्यात जमा झालेली आहे. वाफ म्हणजेच आपण जे म्हणतो ना, जाळी बनवण्यासाठी एअर असतं, हवा असते, ती त्यात जमा झालेली आहे. आता याला आपल्याला एक 15 मिनटं शिजवायला ठेवायचं. 10 मिनटं झाली की चेक करायचं की खरंच शिजलेलं आहे का. आता इथे पाहू शकता थोडीशी कसर आहे याची, कधी 20 मिनिट पण लागू शकतात. आता हा माझा बेसन म्हणजेच घरी दळलेलं बेसन आहे. बंबई बेसन असेल, म्हणजे जे बारीकवालं बेसन असेल त्याच्यापासून ढोकळा आणखी छान होतं आणि तो खूप लवकर फुलतो पण आणि मस्त बनतो पण काय मी सध्याला घरचंच वापरला. आणखी एक महत्त्वाचं, यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ॲड करून याची प्युरी बनवू शकता. म्हणजे जे सगळं साहित्य आपण हाताने फेटलं तेच मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला ब्लेंड करून घेऊ शकता, त्याच्याने पण छान होतं. आता इथे आपण छान फोडणी टाकलेली, त्यात तेल घातलेलं आहे, मिरच्या घातलेल्या आहे, थोडंसं पाणी आणि जे काही साहित्य वर दिलेलं आहे मी काय घातलेलं आहे ते सगळं व्यवस्थित घातल्याच्यानंतर आता आणखी एक महत्त्वाचा, ढोकळा आपण थंड करायला ठेवला. ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा. ढोकळा थंड झाल्याच्यानंतर त्याचे काप पाडायचे आणि काप पाडल्याच्यानंतर आपण हे जे नंतर फोडणी तयार केलेली आहे पाणी घालून, ही आपल्याला गरमच घालायची आहे. गरम म्हणजे अगदी गरम नाही, थोडंसं थंड झाल्याच्यानंतर पण गरमच घालायची. कारण काय होतं, जर आपण थंड घातली तर हवं तसं त्याला तो लुसलुशीतपणा येत नाही. तर मग ते काय होतं, गळ्यात खवखवायला लागतं, ड्राय होऊन जातं. त्यामुळे कधी पण फोडणी गरम असताना किंवा कोमट असताना घातली म्हणजे ती कशी एकदम तो ढोकळा धरून ठेवतो, स्पॉन्जी बनतो. ही आणखी एक महत्त्वाची टिप. आता फोडणी टाकताना मिरच्या कधी फोडणीत नाही घालायच्या. मिरच्या अगोदर तळून घ्यायच्या
आणि नंतर टाकायचे किंवा मग अगोदर लांब कापून मिरच्या उभ्या चिरून त्या फ्राय करून घ्यायच्या. आणि जसं आपण कसं ब्रेड पकोड्यासोबत, समोशासोबत, चाटसोबत खातो, भज्यासोबत खातो, त्याच पद्धतीने तुम्ही ढोकळ्यासोबतसुद्धा खाऊ शकता. मी इथे बारीक कापून चिरून तळून घेतली होती. नंतर आपल्याला फोडणी यावर घालायची, भरपूर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्याच्यानंतर यावर तुम्ही थोडासा कढीपत्तासुद्धा तळलेला घालू शकता, ओलं खोबरं घालू शकता आणि फार छान लागतं. एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.